जलजीवन मिशनच्या कामामध्ये बोगसगिरी होऊ देणार नाही, बाबुराव कदम. नांदेड जिल्ह्यातील हदगाव हिमायतनगरचे आमदार बाबुराव कदम यांनी जनता दरबार घेतला. त्या जनता दरबारमध्ये नागरिकांनी जलजीवन मिशनमध्ये अनेक ठिकाणी बोगस कामे व निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याच्या तक्रारी आमदारांपुढे मांडण्यात आल्या. यावर लवकरच पाणीपुरवठा विभागाची बैठक घेणार असून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे, अशी प्रतिक्रिया आमदार बाबुराव कदम कोळीकर यांनी दिली. अनेक समस्या समोर आल्यात, काय सांगाल? मी प्रथम निवडून आल्याच्या नंतर दोन्ही तालुक्यातला संपूर्ण अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायतचे सरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायतचे सदस्य व अन्य नागरिक यांचा हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यात वेगवेगळा जनता दरबार भरविला होता. त्याचबरोबर त्या बैठकीत पाणी टंचाई, आमसभा असा संयुक्त कार्यक्रम होता. ह्या कार्यक्रमातून मला एकच आमच्या हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यातील जनतेला आणि नागरिकांना सांगायचं होतं की अधिकाऱ्यांना शिस्त लागावं आणि एवढ्यावरच आम्ही थांबणार नाही, तर दर 3 महिन्याला मग एखाद्या जिल्हा परिषद सर्कलनी आहे, आज या जिल्हा परिषद सर्कलमध्ये घेतला तर पुढच्या 3 महिन्यांनी दुसऱ्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये, असे वेगवेगळे हे जनता दरबार मी 5 वर्षभर चालू ठेवणार आहे. आणि आज एखादे प्रश्न उपस्थित झाले तर अधिकाऱ्यांनी पुढच्या 3 महिन्याच्या नंतर त्यांच्या प्रश्नाची उत्तर देण्याची तयारी ठेवावी आणि त्यांचे प्रश्न सोडविले जावे, माझा एवढाच हेतू आहे. आणि ह्याच्यासाठीच मी जनता दरबार संपूर्ण 5 वर्षसुद्धा घेणार आहे. काही दिवसामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडणार, शिवसेनेची काय तयारी आहे? आता सध्या तरी आम्ही महायुती महाराष्ट्रामध्ये आहे, परंतु जे काय आमच्या नेते एकनाथरावजी शिंदेसाहेब यांचा शेवटी आदेश येईल तेच आम्हाला मान्य राहील. हदगाव हिमायतनगर मतदारसंघामध्ये जल जीवन मिशनचे कामं भरपूर ठिकाणी बोगस आणि निकृष्ट दर्जाचे झालेले बोलले जात आहे, त्यासाठी आपण काय प्रयत्न करणार? निश्चितच त्याचीसुद्धा मी एक वेगवेगळी दोन्ही तालुक्यातली वेगवेगळी एक जीवन प्राधिकरणची बैठक लावणार आहे आणि त्यांच्या माध्यमातूनच सगळे अहवाल आल्याच्या नंतर निश्चितच संबंधितावर कार्यवाही करू. कुठलंही असं बोगसगिरी होऊ देणार नाही, याच्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि प्रामाणिकपणे काम करण्यासाठी मी जनतेनं मला एका शासकीय गुत्तेदाराने चक्क गावकऱ्यांना रस्ता संदर्भात बातमी प्रकाशित करण्यावरून जीव मारण्याची धमकी दिली होती, अद्याप कुठलीही कारवाई झाली नाही. ह्याच्याविषयी मी माहिती घेतो, मला माहिती नाही.